चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत नियमित वापरातील वाक्य। तर या ठिकाणी काही इंग्रजीमध्ये वाक्य दिलेली आहेत आणि त्याचं आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून बघूया। पहिलं वाक्य आहे बी केअरफुल किंवा बी कॉशियस। त्याचा अर्थ होतो सावधगिरी बाळगा, सावध रहा। दुसरं वाक्य आहे गो स्लोली किंवा वॉक स्लोली, हळू जा किंवा हळू चाल। पुढचं वाक्य आहे वेट आउटसाइड। आउटसाइडचा अर्थ होतो बाहेर आणि वेटचा अर्थ होतो थांबा। पुढचं वाक्य आहे वेट आउटसाइड, बाहेर थांबा। बी रेडी किंवा गेट रेडी, त्याचा अर्थ होतो सज्ज व्हा किंवा तयार व्हा। पुढचं वाक्य आहे ॲज यू लाईक किंवा ॲज यू विश, तुम्हाला आवडेल किंवा वाटेल तसे। पुढचं वाक्य आहे सी यू टुमॉरो। बघा या ठिकाणी सी हा क्रियापद आहे। सी म्हणजे बघणे, पण या ठिकाणी आपण जर आपल्याला असं बोलायचं आहे की आपण उद्या भेटूया, तर आपण या ठिकाणी सी यू टुमॉरो असं इंग्लिशमध्ये बोलत असतो। मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो उद्या भेटू। पुढचं वाक्य आहे नथिंग स्पेशल। नथिंग स्पेशल म्हणजे स्पेशल म्हणजे खास, अर्थ त्याचा होतो काही खास नाही। तर अशा पद्धतीने आपण काही इंग्रजीमध्ये वाक्य, नियमित वापरातील काही वाक्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत। नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये होईल।